राष्ट्रवादी काँग्रेसची आता अशी भूमिका असणार असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले। ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या पक्षाची भूमिका घेण्याचा अधिकार असतो, त्यामुळे कोणत्या पक्षाने कोणती भूमिका घ्यावी हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं। आणि त्यामुळं जर अशा काही गोष्टी ते ठरवत असतील किंवा ठरवायच्या असतील तर त्याला समोरचे आमच्यासारखे काय करणार आहे? काय करणार नाही। त्यांनी त्यांची भूमिका ठरवायला आमची काय हरकत असायचं काहीच कारण नाही। असं कुठेही होत नाही। आता ज्या निवडणुका आहेत इथे मेजॉरिटीनं ठिकाणी, बहुसंख्य ठिकाणी महाविकास आघाडी झालेली आहे। कारण एकाच एक उमेदवार, स्थानिक राजकारण जर बघितलं तर सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल, शिंदे गट असेल, यांच्या विरोधात सगळीकडे महाविकास आघाडी होतीये। आणि ही महाविकास आघाडी या ज्या महायुती, भ्रष्टाचारी महायुती आहे, याला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी मला असं वाटतं सज्ज झालेली आहे। मी मांडलेली भूमिका ही जागा वाटपातील दिरंगाई किंवा वेळ, दुसरी गोष्ट नेतृत्वाची घोषणा, जसं महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विषयी जनतेच्या मनात एक आदर, कोविडच्या काळात त्यांनी केलेलं कार्य, ज्या पद्धतीनं त्यांनी खुर्चीवर लाथ मारली ते, आणि त्याच्यामुळे त्यांची असलेली प्रतिमा, यामुळं त्यांचं नेतृत्व जर पुढे असते तर मला वाटतं 4 जागा जास्त वाढल्या असत्या सगळ्याच पक्षाच्या। आणि तसंच आता काल आम्ही म्हटलं की तेजस्वी यादव जेव्हा राहुल गांधींचा किती मोठा प्रचंड दौरा झाला, 16 दिवसाचा दौरा होता, प्रचंड मोठ्या प्रमाणावर मॉब सगळीकडे होता, आणि त्याच काळात जर या गोष्टी घडल्या असत्या तर आणखी चांगलं झालं असतं। आताही जर बघितलं तर मी जी माहिती घेतली, तेजस्वी यादवचा जो पक्ष आहे याला सगळ्यात जास्त मतदान पडलेलं आहे। भारतीय जनता पार्टीपेक्षा 2-2.5%, 3% मतदान जास्त पडलेलं आहे। आणि जागेचा जर फरक बघितला तर 25 कुठं आणि 95 कुठे, 2% मत। याचाच अर्थ हे 2% मत आणखी पुढे जर केले असते तर 25 भाजपा आणि 95 तेजस्वी यादव असू शकले असते। आणि हाच विचार महाविकास आघाडी करताना झाला पाहिजे असं मत मी व्यक्त केलं, आणि त्या मतावर मी ठाम आहे। हे बघ, कधी ना कधी तर लढाई लढावंच लागेल ना या सगळ्या विषयी। चला, निवडणूक आयोगाचा जरी असेल तरी याच्याविषयी लढा द्यावाच लागणार आहे, याच्याविषयी लढा देण्याची आवश्यकता आहे। त्याच्यामुळं आपण असं म्हणून कार्यकर्त्याचं मनोबल कमी करतो असं मला तरी वाटतं। निश्चित मतमोजणी असेल, मतदान असेल, या प्रक्रियेत गोंधळ आहे, प्रशासनाचा दबाव आहे, परंतु शेवटी कार्यकर्ता असेल, जनता असेल, याला आत्मविश्वास देण्याची जबाबदारी ही नेतृत्वाची असते, आणि मला असं वाटतं तो दिला पाहिजे असं माझं तरी व्यक्तिगत मत आहे। असं नाही, आता ह्या नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदा या स्थानिक निवडणुका आहेत। याच्यात कार्यकर्ते सगळ्याच पक्षाचे, यांच्या तीव्र इच्छा असतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं, मागच्या काळात निवडणुकींना तब्बल 3-4 वर्ष, याचाच अर्थ 2 निवडणुकाचं पेंडिंग याच्यात। त्याच्यामुळं एक आधीची पिढी आणि आता एक नवीन पिढी या सगळ्या निवडणुकांना इच्छुक आहे। तेव्हा राजकीय पक्षांना त्यांच्या इच्छेला मुरड घालणं हे अवघड जातं, आणि म्हणून स्थानिक निवडणुका वेगळ्या असतात, विधानसभेच्या वेगळ्या असतात आणि लोकसभेच्या वेगळ्या असतात। त्या स्थानिक निवडणुकामध्ये सगळ्याच पक्षांनी ज्याच्या त्याच्या स्तरावर, स्थानिक स्तरावर निर्णय घ्यावा असं ठरवलेलं आहे। आणि त्या पद्धतीनं जर आम्हाला वाटलं त्या ठिकाणी महाविकास आघाडी व्हावी, एखाद्या ठिकाणी नुसतं काँग्रेस सोबत आहे तर राष्ट्रवादी सोबत नाही, एखाद्या ठिकाणी फक्त राष्ट्रवादी सोबत आहे शरद पवारांची तर काँग्रेस सोबत नाही, अशा सुद्धा गोष्टी काही ठिकाणी आहेत ना। त्यामुळे स्थानिक स्तरावर अशा गोष्टी होत असतात। होईल ना फरक, शेवटी एकत्रित लढल्याचा परिणाम होतच असतो, परंतु मुद्दा हा होता की निवडणुकीच्या 2 दिवस आधी जागा वाटप करायला काही अर्थ नसतो। निवडणुका जाहीर व्हायच्या आत सगळ्या पक्षाचा अभ्यास झाला पाहिजे, आणि कोणी कोणत्या जागा लढवायच्या ते ठरवलं पाहिजे। हा मुद्दा मी वारंवार मांडतो। मी काय महाविकास आघाडी होऊ नये असं मी म्हटलेलं नाही। मी असं म्हटलेलं आहे की निवडणूक आता महानगरपालिका जानेवारीत होणार आहे ना, चला आत्ता एक नोव्हेंबर एंडपर्यंत, डिसेंबरच्या स्टार्टपर्यंत आपण बसलं पाहिजे, जागा वाटप केलं पाहिजे अन्य ठिकाणी। तसंच जिल्हा परिषदेनं केलं पाहिजे। नाही तर आपण फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटप करतो, कार्यकर्त्यांना वेळ मिळत नाही,
सगळ्या गोष्टी साधना असतात, बाकी जनतेचा संपर्क असतो, कार्यकर्ते जागा वाटपाच्याच गोंधळामध्ये अडकलेले असतात आणि वाटतं या प्रक्रियेला कुठेतरी ब्रेक दिला पाहिजे या सगळ्या महाविकास आघाडीमध्ये. नगरपालिकेला सध्या काय मग स्वतंत्र लढता आघाडी केलेली काय? काही ठिकाणी आघाडी आहे, काही ठिकाणी स्वतंत्र आहे. आघाडी व्हावी असा पूर्णपणे प्रयत्न आम्ही करतोय, पण नाही झाली तर स्वतंत्र लढावं लागेल, हे तितकंच खरं आहे. नाही, आमचं त्याच्यावरती झालं. आमच्या जवळपास 70-75 ठिकाणी महाविकास आघाडी होतीये. मी तुम्हाला उद्या सकाळी पूर्ण चित्र मराठवाड्याचं तरी क्लिअर सांगू शकेल. महाराष्ट्राचं माझ्याकडं सध्या माहिती नाही, परंतु मराठवाड्याची पूर्णच्या पूर्ण 52 नगरपालिका नगरपंचायतीची माहिती मी उद्या तुम्हाला देऊ शकेल. परंतु ओव्हरऑल सगळ्या ठिकाणी 1-2-4 ठिकाण सोडलं तर महाविकास आघाडी होतीये, एवढं मी तुम्हाला 100% सांगेन. काँग्रेसच्या वाट्याची जागा काँग्रेसने कोणाला दिली तर आम्हाला काय करायचं त्याच्याशी? काँग्रेसच्या वाट्याची आलेली जागा, समजा आमच्या जागा वाटपात 100 जागेपैकी समजा 25 जागा काँग्रेसला आल्या आणि त्यांनी त्यातल्या 5 जागा 10 जागा वंचितला दिल्या तर आमचं काही अडचण असायचं काही कारण नाही आहे. हां, आमच्यातला शेअर द्यायचा की नाही द्यायचा ठरवणं तो आमचा अधिकार राहील, परंतु काँग्रेसच्या याच्यातला शेअर काँग्रेस द्यायला काही आमचं काही कुठं अडचण असायचं काहीच कारण नाही. हे पहा, ह्या स्थानिक निवडणुका आहे, मी वारंवार सांगतो. याच्यात आम्ही फक्त एवढं ठरवलेलं आहे की जे सत्ताधारी पक्ष आहेत यांच्याबरोबर कुठे अलायन्स करायचं नाही, एवढं आमचं स्पष्ट धोरण आहे. कोणत्याही व्यक्तीविरुद्ध आमचं धोरण नाही. आमचं धोरण विचाराच्या विरुद्ध आहे. कोणती व्यक्ती असो, ती कशी असो, त्याच्या व्यक्तिगत याच्यात आम्ही जाणार नाही, भले अब्दुल सत्तार जरी असले तरी. हां, पण हे जे सत्ताधारी पक्षाची जी विचारसरणी आहे, तत्त्व आहे, सगळं संविधान असेल, लोकशाही असेल, हे गुंडाळून ठेवणं असेल, सत्ता संपत्तीचा वापर असेल, या विचाराच्या विरुद्ध आम्ही एकत्रित येत आहोत आणि येत राहू. असं आहे की कालच्या विजयानंतर भाजपचे नेते असं म्हणतायत बिहार तो झाकी आहे, मुंबई अभी बाकी आहे. महाराष्ट्रातली जनता तुम्हाला धडा शिकवायला सज्ज झाली आहे. बिहारमध्ये काय शिवसेना इलेक्शन लढायला नव्हती गेली, मुंबईत शिवसेना, एवढं लक्षात ठेवा मला. बिहारमध्ये काही शिवसेना लढायला नव्हती गेली, मुंबईमध्ये शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुमची झाकी फाकी तिकडेच ठेवा. शिवसेना मर्दाची संघटना आहे, अशा झाक्यांपैकीला घाबरत नाही शिवसेना. दादा, काल अजित पवार आणि अमित सटम असं म्हणाले की ठाकरे हे डाकू आहेत, संपत्ती लुटणाऱ्याला डाकू म्हणतात, मुंबईकरांच्या संपत्त्या लुटणारे हे डाकू आहेत असं ते म्हणा. अजितदादा कोण आहे जरा एकदा सांगावं त्यांनी. एकनाथ शिंदे कोण आहे जरा सांगावं त्यांनी. आणि अमित शहासुद्धा कोण आहे जरा एकदा सांगावं. मी काही त्यांच्या नेत्याविषयी खालच्या स्तरावरचे शब्द वापरणार नाही, परंतु ते कोण आहेत एवढंच सांगावं. सर, विचारू का? अजित पवार आणि अमित शहा यांची काल रात्री भेट झाली. जरी बिहार निवडणुकीवर ही भेट मानल्या जात असली तरी पार्थ पवार प्रकरण नक्कीच चर्चेला गेलं असेल आणि तुम्ही सांगितलं होतं की अजित पवार देखील सत्तेतून बाहेर पडण्यास तयार आहे. कसं बघताय भेटीकडे? हे पण अजित पवार अमित शहांना काही निवडणुकीच्या शुभेच्छा द्यायला गेले नव्हते. भेट काही एका दिवसात लगे बिहारचा निवडणूक लागली आणि अमित शहा अजित पवारांना भेटणारे असं नाही आहे. भेट पूर्वनियोजितच असेल. जे पार्थ पवाराचं प्रकरण आहे हे पूर्ण देश पातळीवर गेलेलं आहे. याच्यात ज्या पद्धतीनं 1 रुपयाचाही व्यवहार न करता असं ते म्हणतात, सरकारची जमीन पार्थ पवारच्या कंपनीच्या नावावर करण्यात आली. मला वाटतं हे तर दिव्यच एक. खरं तर याच्यावर मीडिया असेल का पेटून उठत कळत नाही आहे. रुपया न देता 1800 कोटीची जमीन पार्थ पवाराच्या कंपनीच्या नावावर ट्रान्सफर होते. हे तर बरं, त्याला मुद्रांक शुल्क नाही. आता मुद्रांक शुल्क हे पहा, गिफ्ट दीड जरी असलं एखादं गिफ्ट तरी हे परत करायचं तर मुद्रांक भरावा लागतो. तुमच्या माहितीसह सांगतो, गिफ्ट दीडला सुद्धा मुद्रांक भरावा लागतो. हा तर व्यवहार आहे, व्यवहार. आणि तोही सरकारी जमिनीचा व्यवहार केला जातो.
मला सांगा, सरकारी जमिनीचं 5 रुपयाचं नुकसान केलं तरी गुन्हा दाखल होत असतो. 1800 कोटीची प्रॉपर्टी अजित पवारांच्या मुलाच्या कंपनीच्या नावावर होते आणि त्याला भारतीय जनता पार्टी फार गोष्टी करते साधन शुचितेची. हे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन नाही तर काय. आणि म्हणून अजित पवार याच्याविषयीच खुलासा करायला गेले असतील. बाकी काय बिहारच्या निवडणुकीत अजित पवारांचा काय संबंध आहे? पुणे जमीन, एक मिनिट, पुणे जमीन प्रकरणी आता वडेट्टीवारांनी एक पत्र लिहिलं या सगळ्या गैरव्यवहाराबद्दल. त्यांचं म्हणणं आहे की ही जी समिती नेमली आहे ही निष्पक्ष नाही, ही समिती रद्द करावी आणि एक निष्पक्ष समिती याबाबत चौकशीसाठी करावी. हे सत्य आहे, ही समिती निष्पक्ष नाही. या समितीत ज्यांच्याकडं अधिकार होते, ज्यांनी ही फाईल हँडल केली असेच लोक या समितीत आहे. आणि ते काही स्वतःच्या विरोधात अहवाल कसे बनवणार? मीच चोरी केली आणि चौकशी समिती माझीच नेमली तर मी थोडी म्हणणार आहे की मी चोरी केली. त्यामुळे ही समिती निष्पक्ष नाही, हे स्पष्ट वडेट्टीवार बोलले, हे खरं बोललेले, सत्य बोलले, हे भूमिका बरोबर आहे. आदर्श घोटाळा होता. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे मित्र पक्ष ज्याला कुबड्या अमित शहा साहेब म्हटलेले आहे मुंबईत येऊन, या कुबड्यांना आपल्या कानाखाली ठेवणं, आपल्या अखत्यारीत ठेवणं, दिल्या भाकरीचा आणि सांगितल्या कामाचा राहा म्हणणं, याच्यासाठी अशा या गोष्टीचा वापर भारतीय जनता पार्टी करते. राजीनामा मागायला पाहिजे का? राजीनामा, कारण मुख्यमंत्री असताना राजीनामा मागायला नाही, राजीनामा त्यांना या मंत्रिमंडळात कुठली जागा नाही दिली पाहिजे अजित पवारांना. कारण एवढं मोठं प्रकरण होतं, हे काही त्यांच्या नावाच्या वापराशिवाय थोडी होतं. ज्यांनी ही मुंबई मराठी माणसाच्या ताब्यातून काढण्यासाठी पूर्ण प्रयत्न केलेले आहे. मुंबईचा हिऱ्यांचा व्यापार सुरतला नेलेला आहे. मुंबईचे अनेक शासकीय गव्हर्नमेंटचे केंद्रीय कार्यालय गुजरातमध्ये नेलेले आहेत. वाटतं त्यांनी मुंबईचा कळवळा करणं, वाटतं पुतना मावशीचं हे प्रेम आहे. मुंबईमधील देवनाथचं डम्पिंग ग्राउंड आहे, त्या ठिकाणी काही नशेखोर जे आहेत ते ड्रग्ज विक्री करतात, खरेदी करतात असं समजतंय. त्या ठिकाणी वार्ताहरांसाठी गेलेल्या लोकशाहीच्या प्रतिनिधीवर हल्ला देखील करण्यात आला आहे. म्हणजे डम्पिंग ग्राउंडचा उपयोग नशेखोरी आणि अशा प्रकारचे रॅकेट चालवण्यासाठी केला जातो. होत असेल काही ठिकाणी. कॉर्पोरेशन म्हणजे महानगरपालिकेने तिथं लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि पोलिसांनीसुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अशा पद्धतीनं नशाखोरी सार्वजनिक ठिकाणी काय कुठेही झाली नाही पाहिजे. आणि त्याच्यात जर लोकशाही मार्गानं एखादं प्रसारमाध्यमं भले ज्या ज्या चॅनल्स असेल, लोकशाही असेल नाही तर अन्य असेल, कोणी ही बाजू जर समाजासमोर आणत असेल तर मला असं वाटतं ही समाजासमोर आली पाहिजे आणि जी बाजू समाजासमोर आली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. बिहार निकालानंतर बच्चूंना असं म्हटले की आता भाजप निर्णयात मतदान घेतलं पाहिजे. काय चूक बोलले ते? खरं तर आता मतदान पण घ्यायची गरज नाही, यादी डिक्लेअर करावी एवढे आमदार आहेत म्हणून. यादीची पण गरज नाही, आता मतदानाचीच गरज नाही राहिलेली. आता स्वीकारा न स्वीकारा काय, भारतीय जनता पार्टी याच स्तरावर येणार काही दिवसांनी. बघा तुम्ही आता नगरपालिकेला कित्येक लोकांचे फॉर्म उडवणं, कोर्टात त्याचे निकाल न लागणं. आता तुम्ही बघा कलकत्ता म्हणजे बंगालचा एक आमदार भारतीय जनता पार्टीच्या तृणमूलमध्ये गेला होता, त्याचा निकाल लागला. परंतु इथं आपली 3 वर्षानं केस चालू, त्याचा निकाल लागत नाही. याचाच अर्थ काय तुम्ही समजून घ्या. पोटनिवडणुकांमध्ये इतर ठिकाणी ज्यावेळेस काँग्रेस जिंकतो किंवा बाकी ठिकाणी जिंकतो त्यावेळेस वोट चोरीचे मुद्दे येत नाही. बाकी सत्ताधारी पक्ष संघटना वाढवणं, बाकी सगळ्या गोष्टी करणं आणि विरोधी पक्ष केवळ ते रणगारांना भाजप वोट चोरी करते, बाकी करते. एकत्र येण्यासाठी तुम्ही जसं म्हणजे किंवा जिल्हा परिषद निवडणुका पुढच्या महिन्यात अगोदरच त्याचे उमेदवार घोषित करणं, असं संघटन किंवा असं ह्याच्यानं प्लॅनिंग काय होत नाही का? फक्त एकाच मुद्द्यावर रडगारानं हे रडगारानं नाही, इलेक्शन यंत्रणेचा मिसयूज भारतीय जनता पार्टी करते. तुम्ही सांगा या महाराष्ट्राच्या इतिहासात समजा शरद पवार साहेब यांच्या पक्षाला कमीत कमी 40-50 जागा किती वाईट स्थिती असली तरी मिळतात. उद्धवजींच्या नेतृत्वाखालील शिवसेना, भारतीय जनता पार्टीत आम्ही पार्टीच्या विरोधात 14ला लढलो होतो तरी आमच्या 63-64 जागा आल्या होत्या. म्हणजे किमान 50 ॲव्हरेज निवडून येऊच शकतात.
काँग्रेसचं पण तसंच ॲव्हरेज आहे. असं असताना तोच प्रकार लालू यादवांच्या पक्षाचा बिहारमध्ये, लालू यादवांचा पक्ष जर सगळे गणित एकत्र केलं तर कधी 25 जागेवर येऊच शकत नाही. आणि म्हणून हा काही संघटनेचा विषय नाही आहे. कोणती संघटना आहे भारतीय जनता पार्टीकडे? सगळे पेड वर्कर काम करतात, एजन्सीज काम करतात, टेलिफोनवर एजन्सी काम करते, मतदाराकडे एजन्सी जाते. कोणता कार्यकर्ता जातो भारतीय जनता पार्टीच्या फील्डमध्ये? दाखवा. फील्डमध्ये कार्यकर्ताच नाही आहे भारतीय जनता पार्टीचा, फील्डमध्ये एजन्सीज आहेत, पैशाच्या बळावर लावलेल्या एजन्सीज आहे. मग टेलिफोन असेल, सोशल मीडिया असेल, कित्येक सरकारचा जो प्रचार करणारी तीच कंपनी भारतीय जनता पार्टीचा प्रचार करते सोशल मीडियात. या महाराष्ट्रात आहे, या देशामध्ये ज्या तुमच्या व्हॅन, इलेक्ट्रॉनिक व्हॅन सगळीकडे पोहोचतात त्याच भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला फिरतात. म्हणजे हे सगळं दृष्टचक्र भारतीय जनता पार्टीनं निर्माण केलं आहे, असं एकंदर जनतेचा सूर आहे. त्यामुळे हे रडगाणं नाही, हा सत्ता संपत्ती याचा विजय आहे. किती दिवस चालणार असं? विरोधक कसे पुढे येणार किंवा काय नियोजन असणार किंवा भाजपच सर्वत्र? पण एवढं सगळं होणं मग तुम्ही शेवटी आपण इतिहासाला मानतो. 100 अपराध झाल्यानंतर एक दिवस त्याचे परिणाम भोगावे लागतात. 100 अपराध पूर्णपणे होण्याची वेळ आलेली असं आपण समजायला काहीच हरकत नाही. त्यामुळे हा दिवस येईल. मुंबईत काँग्रेसने स्वतंत्र लढण्याचं सांगितलं, तसं इतर ठिकाणी पण तसं आहे काय? मला वाटतं मी बोललो त्याच्याविषयी. प्रकरण पुढे आले. शिवसेनेच्या एका नेत्यानं मुंबईतलं एक फुटपाथ त्याचा दाखवून विकून टाकला. काय एक फुटपाथच विकून टाकला मुंबईच्या रस्त्याचा. शिवसेनेच्या एका नेत्याने एका व्यवसाय टाकला. आता फुटपाथ विकला, अजून काय काय विकणार? तसे ते महाराष्ट्र विकण्याच्या मागे लागलेलेच आहेत. चला, थँक्यू. तुमचं एक व्हिडिओ व्हायरल होतोय, त्यामध्ये तुम्ही असं म्हणता की भाजपच्या काही लोकांनी आमचे कार्यकर्ते चोरून नेले होते, फसवून नेले होते, 4 दिवसांनी वापस आले, परत फिरले. मग ते गंगापूरचं उदाहरण आहे ना, की आमचा एक अविनाश पाटील उपजिल्हा प्रमुख, याला फसवून नेलं गेलं भारतीय जनता पार्टीकडं. प्रशांत बंब जे आमदार आहेत त्यांनी उमेदवारी देतो म्हणून फसवून नेलं. काही मंडळी पाठवली हिंदुत्ववादी विचाराची. आता मी कोणत्या संघटनेचं नाव नाही घेणार. सकाळी सकाळी त्याच्या घरी गेले, तू चांगला आहे, तू असा आहे, त्याच्यावर असं वेगळ्या पद्धतीनं हिप्नॉटिझम टाईप केलं आणि त्याला घेऊन गेले. आणि त्याला कुठंच न जाऊ देता त्याला गळ्यात उपरनं घालून टाकलं भारतीय जनता पार्टीचं. तुला अध्यक्षाची उमेदवारी देतो म्हटलं. तो 2-3 दिवसानं ठिकाण्यावर आल्यावर त्याला त्यांनी सांगितलं की अध्यक्ष तू नाही, दुसरा आहे. आणि तोच तसा पाहायला गेला तर शिवसेनेचं निष्ठेनं काम करणार निष्ठावान शिवसैनिक आहे. आता आमचा एक रांजणगावचा एक कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टी एवढी मजबूत आहे तर मग आमच्या कार्यकर्त्याच्या मागे काय लागते? इथून हा फोड, तिथून तो फोड. जर आता तुम्ही कोणतरी मुद्दा पसरले, एवढं संघटन आहे, मग आमच्या कार्यकर्त्याच्या मागे का लागतात? आमचे कार्यकर्ते का फोडण्यासाठी हे करतात? का करतात? जर तुमचं एवढं संघटन मजबूत आहे, तुमची एवढी देशात राज्यात सत्ता आहे, तर मग तुम्हाला तुमचा कार्यकर्तासुद्धा निर्माण करता येत नाही. समूह तोडण्यासाठी काय करणार आता तुम्ही? जादू तोडा, समूह, व्हॉटएव्हर जे काय असेल होईल. जनता याला उत्तर देईल. हे पहा, याच भारतीय जनतेचे 200 त्यांनी 300 केले ना, 300चे 2वर पुन्हा येऊ शकतात. काँग्रेसचं 400चे होते तर काँग्रेसही 40वर आली होती, पुन्हा 100वर आली. मला वाटतं तसं हे सगळं या लोकशाहीत होईल. तुम्हाला कुठं आपण अडवलं असं करायला? ते तर तसं करत असेल, तुम्ही पण तसं करा. कुठं आहे आमच्याकडे पैसे? कुठे आहे साधन? कुठं आहे अधिकारी? आमच्या हातात आहे का सत्ता? आमच्या हातात आहे का? ती कुठे आमच्या हातात आहे? मागच्या 3 वर्षापूर्वी मग ती हातात कुठे आहे? तसं त्यांच्यासारखं वागत नाही ना आम्ही. मागच्या काळात होती. त्यांच्यासारखं वागत नाही ना. कलेक्टरला काय आम्ही आमच्या घरचं काम नाही सांगत. महापालिकेच्या आयुक्ताला काय आमच्या पोराबाळाचे कपडे आणून द्यायला, सामान आणायला नाही सांगत आम्ही. महापालिकेच्या आयुक्ताला आमच्या घरी येऊन टेंडर मंजूर करायला नाही सांगत आम्ही. सांगितलं आम्ही कधी? आता ते चालू आहे. कोण मी कोणत्याही एका शहराच्या आयुक्ताविषयी बोललो नाही. मी ओव्हरऑल कलेक्टर, आयुक्त काय ड्युटी करतात त्याच्याविषयी सांगितलेलं आहे. तुम्ही मंत्र्यांच्याकडे जाऊन बघा, पालकमंत्री असतील, इथलेच नाही सगळीकडचे, उपमुख्यमंत्री बघा, कसं चापलुसी करत असतात. अशी चापलुसी, अशी उजरेगिरी कधी कोणत्या अधिकाऱ्यांनी या महाराष्ट्रात कधी केलेली आम्ही पाहिलेली नाही. अधिकारी ताठ मानेनं होते.
पण आता सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी यांची सगळी मान खाली केलेली आहे. हे लोक सरकारचं बटीक म्हणून काम करतात. आदित्य ठाकरे इथं आल्यानंतर सुद्धा त्यांना आयुक्तांनी घरातच बोलवलं होतं, घरी बोलवलं होतं. घरी बोलवलं होतं. आदित्य ठाकरेंनी त्यांनी स्वतःकडे नाही बोलवलं, आदित्य ठाकरेंना त्यांनी घरी बोलवलं होतं. हां, आता ह्या लोकांना ते आयुक्त घरी नाही बोलवत, आयुक्तालाच हे यांच्याकडे बोलवून घेतात. मंत्री असताना बोलवलं होतं या घरी. मग घरी बोलवलं होतं तर गेले ते सन्मानानं. ते काय असं बाकीच्यांसारखं नाही केलं त्याने की नाही तू माझ्या घरी आहे, माझं हे कर ते कर, असं नाही केलं कधी. शॉर्टमध्ये करत जायचं.